महाराष्ट्रातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय आणि प्रकल्पाचं भूमिपूजन महायुती सरकारच्या काळामध्ये होत असलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो पूर्ण होईल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या समेत आहेत। दादा, पहिलाच प्रकल्प या सरकारचा सेमी कंडक्टर म्हणून उद्याच्याला सुरू होत आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याशिवाय काकोडकर साहेब आणि सचिन तेंडुलकर पण आहेत। एक मोठा प्रकल्पाचा उद्या शुभारंभ होत आहे, कसं पाहता या सगळं? एक चांगली गोष्ट आहे की प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे। दुसरी चांगली गोष्ट आहे की आचारसंहितेच्या आधी होते ती चांगली गोष्ट आहे। गेले 2.5 वर्ष जे कुठले मोठे प्रोजेक्ट होते ते सर्व मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला पाठवल्यानंतर सामान्य लोकांमध्ये या सरकारच्या विरोधात रोष वाढत असल्यामुळे आणि युवांच्या मध्ये जास्त रोष असल्यामुळे कदाचित इलेक्शनच्या आधी हा कार्यक्रम तिथं घेतला। आम्ही स्वागतच करतो, पण ह्याच्या आधी जे काही प्रकल्प गुजरातला गेले त्याचंसुद्धा भूमिपूजन झालं असतं तर आत्तापर्यंत लाखो युवांना हाताला काम मिळालं असतं। आता येत्या काळामध्ये बघूया काय होतंय, पण हा प्रकल्प त्यांनी त्याचा भूमिपूजन केलं असलं तरी आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये असे अनेक प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्याचं भूमिपूजनही होईल। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात। शिल्पा, कधी नेमका हा कार्यक्रम सुरू होणार आहे, कोण कोण उपस्थित असेल आणि काय नेमकं सध्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे याबाबत? नक्कीच रिद्धी, विधानसभेच्या तोंडावर अनेक प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये सेमी कंडक्टर हा देखील एक प्रकल्प होता। त्याचा आज शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये सेमी कंडक्टर या प्रकल्पाला मान्यता मिळाली आणि त्यानंतर आज या प्रकल्पाचा शुभारंभ होतोय। या प्रकल्पाला शुभारंभाच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित राहणार आहेत आणि भाजपचे जे दिग्गज नेते आहेत ते देखील उपस्थित राहतील। विशेष करून शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्यासह सचिन तेंडुलकर देखील या शुभारंभाला उपस्थित राहणार आहे। पहिल्याच टप्प्याचा हा शुभारंभ होतोय, त्यामुळे लाखो जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये या प्रकल्पामुळे एक महाराष्ट्राला वेगळी ओळख देखील रिद्धी निर्माण होणार आहे। जी निश्चित शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।